पार्वतीचा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. येळकोट येळकोट सदानंदाचा जय मल्हार जय मल्हार. माऊली, वारीच्या प्रवासामध्ये आपण आहोत जेजुरीमध्ये आणि इथे आपला खंडोबा आणि ज्ञानोबा माऊली यांची भेट होते. सगळ्यात पहिल्यांदा वारीचा भव्य सोहळा कोणी सुरू केला असेल असं विचारल्यावर असं म्हटलं जातं की सगळ्यात आधी भगवान शंकरांनी वारीचा हा सोहळा सुरू केला होता. आणि त्यानिमित्ताने आज इथे पुन्हा एकदा हरी आणि हर यांच्या भेटीचा हा सोहळा तुम्हाला बघता येणार आहे. तेव्हा या भव्य सोहळ्यात तुम्ही सुद्धा सामील व्हा. त्याचं नाव आहे गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा, आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. रामकृष्ण हरी. येळकोट येळकोट सदानंदाचा. म्हणजे वारीच्या प्रवासामध्ये आपण आलेलो आहोत जेजुरीला आणि खंडोबाचं दर्शन झालेलं आहे. आणि इथे आल्यानंतर एक आपल्या ह्या सगळ्या माझ्या या सख्यांचा एक ग्रुप इथे मला भेटलेला आहे. आणि त्यानिमित्तानं आपण इथे पटकन एक छोटासा खेळ घेणार आहोत. टंग ट्विस्टर घेणार आहोत. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. पटापटा म्हणायचे 10 वेळा. हा, टाळू चिकटला बाळूला बाळूला. पहिलाच वाक्यात टाळू चिकटला बाळूला. हा हा पटकन. हा, लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. पटापट पटापट. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. टाळू चिकटला टाळू चिकटला बाळूला. डाळू चिकटला. हा, लाडू चिकटला बाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला बाळूला. मग लाडू टाळू कुठे गेली? लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. बाळू चिकटला टाळूला. क्या बात आहे. आणि या सगळ्या ताईंमध्ये या ताईंनी जे काय म्हटलेलं आहे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि म्हणून सन मराठीकडून ताई एक तुला भेटवस्तू देण्यात येणार आहे. विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि पादुकांची अशी भेटवस्तू आहे. माझी विठू माऊली, माझी विठू माऊली, माझी विठू माऊली, माझी विठू माऊली. माऊली, आपल्या खंडोबाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मी पुढच्या प्रवासाला जाणार आहे. तेव्हा मी आपल्या वारकऱ्यांचा जो आपला पारंपरिक जो आपला पोशाख आहे, हा पांढरा सदरा, पांढरा लेंगा आणि आपली मस्तपैकी पांढरी टोपी, हा पोशाख करून मी लगेच येतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, थांबा इथेच. हा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. माऊली मंडळी, आता वेळ झालेली आजचा अभंग ऐकण्याची. आणि आज आपल्या सोबत आहेत हरिभक्त पारायणसह आशाताई हणमकर. ऐकूया त्यांच्या मंजूळ वाणीने एक सुंदरसा अभंग. पडिले दूर देशी मज आठवे मानसी. नको नको हा वियोग, नको नको हा वियोग. कष्ट होता ती जीवासी. दीन तैसी रजनी झाली वो माये. दीन तैसी रजनी झाली वो माये. माऊली ज्ञानोबरायांचा प्रसिद्ध असणारा विरहिणी प्रकरणातील हा अभंग आहे. आणि या अभंगातून माऊली ज्ञानोबराया एका भक्ताचा भगवंताशी वियोग झाल्यानंतर जी त्याची अवस्था होते त्या अवस्थेचं वर्णन माऊली ज्ञानोबरायांनी या अभंगामधून केलेलं आहे. भक्तिशास्त्रामध्ये 3 राग आहेत. एक पूर्व राग आहे, मिलन राग आहे आणि तिसरा विरह राग आहे. पूर्व राग म्हणजे भगवंत भेटीपूर्वीची जी अवस्था असते त्याला पूर्व राग म्हटलं जातं. भगवंताची भेट झाल्यानंतर जी अवस्था असते त्याला मिलन राग म्हटलं जातं. आणि विरह राग म्हणजे
भगवंताची भेट झाल्यानंतर पुन्हा ज्यावेळेस वियोग होतो त्याला विरह राग म्हटलं जातं. खरं तर विरह राग हा सर्व रागांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण विरहामध्ये प्रेमाची पूर्णता असते. आपलं ज्याच्यावर नितांत प्रेम असतं, जीवापाड प्रेम असतं, त्या व्यक्तीच्या आठवणीनं समोरच्या व्यक्तीला तीव्र वेदना होतात, कष्ट होतात आणि आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी तळमळ होते. आणि तीच तळमळ या अभंगातून माऊली ज्ञानोबारायांनी व्यक्त केलेली आहे. विरहाचं किती दुःख असतं हे माऊली ज्ञानोबाराय दृष्टांतानं सांगतात. फार गोड ओवी आहे माऊली ज्ञानोबारायांची. जे सारासाही विगडता होय ओहा उनी वत्स काढिता ना भनंगू दवडिता भानयावरोनी. ते सारस पक्षी असतात. सारस पक्ष्यांचं एकमेकावर प्रचंड प्रेम असतं, परंतु रात्रीच्या वेळी त्यांना एकमेकापासून विलग व्हावं लागतं, अलिप्त व्हावं लागतं आणि रात्रभर ते एकमेकांच्या आठवणीनं व्याकुळ होतात. सूर्योदयाची वाट पाहतात. तुकोबाराय म्हटले सारसाशी निशी ध्यान रवीच्या प्रकाशी. कारण त्यांना असं झालेलं असतं कधी एकदा मी माझ्या जीवलगाला भेटेल. ज्याप्रमाणे एखादी सासरी गेलेली मुलगी, तिच्या घरी कितीही गोष्टी अनुकूल असू देत, कितीही तिला प्रेम मिळू देत, मात्र तिला कोणत्या प्रेमाची ओढ असती तर माहेराच्या प्रेमाची ओढ असती. ती सतत ती दुःखी असते की कधी एकदा मी माझ्या माहेराला जाईल आणि मी माझ्या माहेरच्या माणसांना भेटेन. तुकोबाराय फार गोड म्हटले, कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. त्या सासरी गेलेल्या मुलीला ज्याप्रमाणे आपल्या माहेरच्या लोकांना भेटण्याची ओढ असते, किंवा भागवतामध्ये प्रसंग येतो गवळणींचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रेमाचा. गवळणींचं भगवान श्रीकृष्णावर खूप प्रेम, प्रचंड प्रेम, म्हणजे श्रीकृष्ण परमात्माच त्यांच्यासाठी सर्व काही होता. माय बाप बंधू सखा सगळं काही तो त्यांच्यासाठी होता. त्याच्यावरील प्रेमाकरता गवळणी सगळं काही विसरल्या होत्या. प्रपंचाचा त्यांना पूर्णपणे विसर पडलेला. त्याच्या भेटी करता त्यांची तीव्र तळमळ व्हायची. त्यांना त्याचीच ओढ लागलेली असायची. सांडीला लौकिक लाज भय चिंता, रतले अनंता चित्त माझे. एक गवळण अशीच निवांत बसलेली आणि मेघांचा घुणघुण असा आवाज येऊ लागला. वारा जुळजुळ वाहतोय आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटी करता ती तळमळत असलेली गवळण आपल्या सखीला म्हणते की मला तो भवतारक असणारा श्रीकृष्ण परमात्मा मला भेटव, मला त्याच्याशिवाय दुसरं काहीही नकोय. घनु वाजे घुन गुना वारा वाहेरून झुना, घनु वाजे घुन गुना वारा वाहेरून झुना, भवतार कुहा कान्हा बेगी भेटवा का, चांदवो चांदने चापे वो चंदने. गवळणींना श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटीचीच ओढ असायची. त्याच्याकरता त्या तळमळायच्या. त्याच्याशिवाय त्यांना दिवसही जायचा नाही आणि रात्रही जायचं नाही. तुझं विना एकली रे कृष्णा नग मेराती. अशा पद्धतीची जी ओढ आहे तीच ओढ माऊली ज्ञानोबारायांनी या अभंगातून व्यक्त केलेली आहे. ज्याप्रमाणे सारस पक्ष्यांना एकमेकाला भेटायची ओढ असते, मुलीला ज्याप्रमाणे माहेरकडची ओढ असते, गवळणींना ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्याची ओढ असायची, अगदी त्याचप्रमाणे वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची ओढ असते. पावसाचा पहिला थेंब पडला की सगळ्या वारकऱ्यांना वेध लागतात ते पंढरपूरच्या वारीचे, विठुरायाला भेटण्याचे. कारण वारकऱ्यांच्या जीवनातील वारीचा काळ हा सुगीचा काळ असतो. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना सुगीच्या दिवसांचं महत्त्व वाटतं, त्याचप्रमाणे वारकऱ्याला वारीच्या दिवसांचं महत्त्व वाटत असतं. कारण वारकऱ्यांसाठी हा आनंदाचा, सुखाचा काळ असतो. आपण सगळेजण दूरदेशी पडलो म्हणजे कुठे पडलो तर प्रपंचामध्ये पडलो. मग या प्रपंचाच्या धावपळीतून, वर्षभराच्या धावपळीतून कुठेतरी जीवाला विश्रांती, सुख मिळावं याच्याकरता पंढरपूरला वारीला गेलं पाहिजे. आणि हेच सुख अनुभवण्याकरता, हीच विश्रांती घेण्याकरता वारकरी आपली वर्षभराची
सगळी कामे आटपतो का तर पंढरपूरच्या वारीला जाता यावं. आपली पेरणीची सगळी कामं संपवतो आणि पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करतो. आणि त्या ठिकाणी पांडुरंगाकडे गेल्यानंतर त्याला पाहिल्यानंतर वारकऱ्यांना जे सुख होतं त्या सुखाचा अनुभव शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. म्हणून आपण सगळ्यांनीच वारीला गेलं पाहिजे आणि त्या विठुरायाला, त्या पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून पाहिलं पाहिजे. कारण विठुराया हा आपल्यासाठी कोण आहे तर विठुराया आपल्यासाठी आपला मायबाप आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. तो सुखरूप असणारा परमात्मा आहे. तो सगळ्या जीवांना सुख देणारा आहे, विश्रांती देणारा आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. तर चला आपण सगळेच जण पंढरपूरच्या वारीला जाऊया. रामकृष्ण हरी. मंडळी, खंडोबाचं दर्शन घेऊन मी आता निघालोय वारीच्या प्रवासाला. बोला येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा अरे विजय असो. सत्य अरे तू आता दर्शन घेऊन आलास? अरे हो दादा, मी खंडोबारायाचं दर्शनच घ्यायला गेलो होतो. दादा तुला तर माहितीच आहे, आता वाघमाऱ्यांना सस्पेंड केलं आहे आणि त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशनसुद्धा चाललं. तर त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून मी इथं देवाकडे मागणं मागायला आलो होतो. एवढं प्रेम करतो बायकोवर? अरे दादा, बायको आहे म्हणल्यावर तर प्रेम असणारच ना. पण खरंच सांगतो सत्या, खूप छान वाटलं तुला खरं तर या वारीमध्ये भेटून. अरे दादा, मला तुला भेटून खूप छान आणि मला खूप आनंद झाला आहे. आणि आत्ता तुमची वारी खंडोबारायाच्या पायथ्यापर्यंत आलेली आहे. तर मला पण दादा वारकऱ्यांशी गप्पा मारायच्या आहेत. तू मला घडवशील का आमच्या गप्पा? अरे नक्की, अरे चल ना मी. अरे मला पण खूप आवडेल माहिती आहे का. चल ये, चल जाऊया आपण. हे बघ ते बघ. ओ दादा दादा, येळकोट येळकोट. जय मल्हार. बरं मंडळी, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा नायक सत्य आज आपल्यासोबत आहे. आणि सत्य, मला विचारायचं की इथे सगळे आपले हे जे सगळे वारकरी आहेत ते सगळ्यांच्या कपाळावरती पिवळं गंध आहे आणि तुझ्याही आहे. काय सांगशील? तू जेजुरीचं दर्शन घेऊन तू इथे आलेले आहेस, काय सांगशील? दादा, खरंच खूप प्रसन्न वाटतंय. वारीत माऊलींना भेटायला खंडोबा राया येतो. आणि हा सोहळा मी आत्ताच अनुभवून आलो आहे. खरंच खूप अद्भुत आहे. म्हणजे खरं तर वारीचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि वारीत आपण सगळे एकत्र येतो आणि जी आपुलकी आहे, जी माणुसकी आहे आणि जी श्रद्धा आहे, या सगळ्याचा संगम आपल्याला बघायला मिळतो. आणि खरंच खूप मला खूप भरून आल्यासारखं झालं हा सोहळा बघताना. आणि मी खरंच खूप कृतज्ञ आहे यासाठी. तर मला सांग, तू वारीला जातो प्रत्येक वर्षी? मी जातो. हो, वेळ मिळाला तर नक्कीच मी वारीला जातो. मी मूळ सांगलीचा आहे. त्यामुळं माझे काही मित्र आहेत जे दरवर्षी वारी करतात आणि त्यांच्याबरोबर जेव्हा कधी मला वेळ मिळतो, जेवढा वेळ मिळतो तेव्हा मी नक्की वारीत सहभागी होतो. वा सत्या, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. पण आज आपल्यासोबत हे जे सगळे वारकरी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. काका, सगळ्यात आधी मला तुमचं नाव सांगा बरं. गजानन बळीराम जाधव. बरं, तुम्ही किती वर्ष वारी करताय? अख्खे 25 वर्ष झाले. 25 वर्ष तुम्ही वारी करताय? हो. बरं, कुठून तुम्ही सुरुवात करता वारीला? वारीला या दोन वर्षात आळंदीपासून करतो. अच्छा. येरी पूर्ण परमानंट गावापासूनच होती. अच्छा. आमच्या गावाकडे पूर्ण पंढरपूर पर्यंत तुम्ही जाता? हा, पूर्ण तसे 27 वर्ष होणार होते. हा. पण 2 वर्ष कोरोनामुळे वारीच कॅन्सल होती. थोडक्या वारकऱ्यात वारी होती म्हणून आम्हाला येता आलं नाही. 1 वर्ष परभणी लोक येऊन पुन्हा परत गेलो वापस एस टी महामंडळाला. पण 2 वर्ष हा, तुम्हाला ती तिथं वारी करता पोलीसवाल्याने अडवली होती आमची गाडी. लॉकडाऊन. पण आज हे बोलताना डोळे पाणवलेत तुमचे. हा, मग वारीची वाट आहे ना हो. वारीची आशा असते प्रत्येक वारकऱ्याला. तशी वारी घडत नाही, विठुराया घडू देत नाही. ज्याला आस आहे त्यालाच खासी. ज्यांना आस असतो वारीची त्याला मे महिना ओलांडला की या वारीची आस लागते. दादा, आज तुम्ही खरंच खूप भावूक झालेला आहात. म्हणजे 2 वर्ष फक्त वारी करता आली नाही म्हणून आज जे तुम्हाला जे दुःख होते किंवा ती खंत आहे
का एवढं भाऊक आपण विठू माऊलीसाठी होत असतो? का होत असतो आपण? नाही काय सांगू त्या शकत. प्रेमामध्ये शब्द ताकद आहे? शब्दात नाही सांगू शकत. वारीची आस लागलेली आहे लहानपणापासूनच. तर वारी खरं वाटत. पण का एवढा? शब्दात सांगता येत नाही वारीची आस म्हणजे काय. जे कुठं दिसत नाही ते वारीच्या वाटानं भेट होते, संताची होते, समाजाची होते, सर्व काही होते. वारीची तुलना कुठं करता येत नाही. ह्यासाठी अशी कुठलंच मागणं नसतं किंवा कुठलाच हेतू काहीच- नसतो. काहीच नसते. कशाची आठवण येणार नाही. घरची नाही, दारची नाही, कोणत्या व्यवहाराची नाही, कशाचीच आठवण येत नसतं. कशाचीच नाही. नाही. फक्त मुखी देवाचं नाव आणि पंढरपूरची आस. वा, काय त्या विठू माऊलीची प्रेमाची ताकद आहे जिथे इथे बघायला मिळते मंडळी. खरंच सांगतो. आणि सगळ्या वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये हीच एक भावना असते की फक्त विठू माऊलीचं दर्शन, बस, त्यामागे काही नाही. सत्यातलं मी सांगतो, गेले इतके दिवस, आता इतके दिवस मी वारी करतोय ना, सगळे वारकरींना ह्याच भावनेने पंढरपूरकडे जात असतात. आणि ते बघून खरंच इतकं छान वाटतं ना. काय सांगशील तू आता हे जे दादांचं बोलणं ऐकले, ते भाऊक पण झाले. काय वाटतं तुला आता या क्षणी? आता खरं तर दादा जे बोलले त्यातून त्यांचं म्हणणं असं होतं मुळात की कशाचीच आठवण येत नाही. साधारणतः आपण जेव्हा देवाकडे जातो तेव्हा आपलं काहीतरी मागणं असतं की देव मला हे देईल किंवा ते देईल. तर वारकऱ्यांचं मला तेच विशेष वाटतं की जसं मी मगाशी म्हणालो की एकत्र येणं आणि जी आपुलकी किंवा जी माणुसकी त्यातून निर्माण होते, एकमेकांची काळजी घेत, म्हणजे विठ्ठलाला भेटता भेटता एकमेकांमध्येच विठ्ठल दिसायला लागतो आपल्याला. बरोबर. आणि म्हणून तर सगळे वारकरी एकमेकांना माऊली म्हणत. माऊली म्हणत असतात. आणि तेच मला खरंच खूप आत्ता ह्या दादांच्या बोलण्यातून असं झालं की खरं तर आपण सुद्धा एवढं खरं तर समृद्ध नसतो. आपण किमान प्रयत्न तरी केला पाहिजे तेवढं समृद्ध होण्याचा, की देवाकडे जाताना काय मागणं नसावं आपलं आणि आपण त्याला भेटायला जावं फक्त, असं मला ह्या क्षणाला हेच तर निस्वार्थ प्रेम आहे ना. खरं. खूप छान बोललास तू सत्या. आणि दादा, खरंच तुम्ही सुद्धा इतके छान बोललात ना. तुम्ही इतके भाऊ झाल्यानंतर खरं तर माझे सुद्धा डोळे पाणावलेले आहे. त्याच्यामुळे एक सन मराठीकडून तुम्हाला एक भेटवस्तू देण्यात येणार आहे, त्याचा स्वीकार करायचा आहे. रामकृष्ण हरी. मंडळी, आणि आता आपण सुरू करणार आहोत आपला प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम. ओके, टेन्शन घेऊ नका, चेहरे हसरे ठेवा. सोपे प्रश्न आहेत, हा, टेन्शन नका घेऊ. पण ते प्रश्न आता सत्या तुम्हाला विचारणार आहेत, हा, आणि त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. आणि त्यासाठी पहिला प्रश्न तुम्हाला, खंडोबारायांनी कोणत्या राक्षसाचा वध केला होता? मनी आणि मल्ल. बरोबर उत्तर आहे. जोरदार टाळ्या. आणि आता दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की खंडोबारायांच्या पत्नीचं नाव काय आहे? या मावशीने हात तुम्ही वरती सांगा. केलेले आहे. हा, हा? माळसा देवी आणि बानू. माळसा देवी आणि बानू. बरोबर उत्तर आहे. एकदा जोरदार टाळ्या. आणि आता तिसरा प्रश्न. खंडोबाराया ह्या कोणत्या देवाचा अवतार आहे? हात वर करा. महादेवाचा. महादेवाचा. बरोबर उत्तर आहे. उत्तर. हो. आणि आता चौथा प्रश्न. कारण चेहरे हसले ठेवा की, लय टेन्शन घेताय तुम्ही. तर चौथा प्रश्न आहे, माऊलींचा पालखीचा प्रवास कुठून कुठपर्यंत असतो? तुम्ही सांगा ताई. आळंदीपासून पंढरपुरात. एकदम बरोबर. आळंदी पासून पंढरपूर पर्यंत. बरोबर उत्तर आहे. आणि त्यामुळे 40 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेली आहेत. त्यामुळे सन मराठीकडून तुम्हाला एक भेट वस्तू मिळणार आहे. का जोरदार टाळ्या. हो. रामकृष्ण हरी. सत्या, खूप छान वाटलं तू वारीमध्ये सहभागी झालास आणि सगळ्या वारकऱ्यांसोबत आपण चर्चा केली. कसा वाटला हा अनुभव? मला खूप छान वाटलं दादा. आणि मला खरंच तुझे आभार मानायचे आहेत आणि सन मराठीचे आभार मानायचे आहेत की मला वारकऱ्यांशी गप्पा मारायची संधी तुम्ही मला दिली. मला खरंच खूप भरून आलं. आणि जसं ते दादा भाऊक झाले, त्या एका क्षणात मी सुद्धा भाऊक झालो होतो. आणि मला वारीत जाता आलं नाही, पण विठ्ठल मला भेटला असं मला म्हणायला हरकत नाही. खूप छान. आणि मी पण एक सांगतो, खरंच ते मनापासून मी प्रार्थना करतो की तुझी जी इच्छा आहे की वाघमारेबाई लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात आणि त्या ड्युटीवरती रुजू व्हावेत, तर मी खरंच ईश्वरचरणी, विठू माऊलीचरणी प्रार्थना करतो की तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. आणि आम्ही आता जेव्हा पंढरपूरला जाऊ तेव्हा ते तिथे ड्युटीवरती हजर असू देत, म्हणजे आम्हाला त्यांच्याकडे बघून खूप छान वाटेल, आनंद होईल. हो दादा, धन्यवाद. तू प्लीज
तू कृपया ही माझी प्रार्थना विठ्ठलापर्यंत पोहोचव. नक्की नक्की नक्की. रामकृष्ण रामकृष्ण. रामकृष्ण. आणि आपल्या या अंगणामध्ये सगळ्या या माहेर वाशिणी इथे जमा झालेल्या आहेत. कारण खेळ खेळणार आहे है ना, कारण खेळ खेळणार आहोत आपण. कारण त्या खेळातूनच होणार आहे हुकमाची राणी, आणि ज्या हुकमाच्या राणीला मिळणार आहे मायक्रोवेव्ह, आणि जी उपविजेती असणार आहे तिला मिळणार आहे इंडक्शन. ओके, पण आपण खेळ सुरू करणार आहोत. पण त्याआधी सर मराठीकडून या सगळ्या ताईंना एक भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्या भेटवस्तूचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. ओके, आणि आता आपण सुरू करूया खेळाला. कारण भेटवस्तू दिलेली आहे, सगळ्यांचे चेक जे काय अगदी खुललेले आहेत. वा वा वा, व्हेरी गुड. पहिल्या खेळाला आपण सुरुवात करूया. या खेळाचं नाव आहे एक टप्पा आउट. आणि आता सुरू करूया आपल्या खेळाला. मला आधी उखाणा घ्यायचा आहे. कोणाचं काय नाही हिचं काय. हा, उखाणा घ्यायचंय. हा, व्हेरी गुड. घे बरं मग उखाणा. खणात खण चोळीचा खण, खणात खण चोळीचा खण, नितीन मला आय लव्ह यू म्हण. अजूनपर्यंत त्याने म्हटलंच नाहीये का? नाही, आता सर्व समाजासमोर, गावातल्या समोर, जावा सासू तुम्ही सगळे गेस्ट आमच्या गावामध्ये झाले तेवढ्या सर्वांच्या समोर, आणि तुमच्या समोर पहिल्यांदा एक तर कधी योग यायचा परत त्याच्यामुळे आधी. अच्छा, त्याच्यासाठी तरी तुला आय लव्ह यू म्हणायचंय. भाऊजी म्हणा बाबा, एकदाच आय लव्ह यू म्हणा. म्हणा की हा, म्हटलेलं आहे त्यांनी. क्या बात आहे. तुमच्या शब्दाला मान राखून म्हणले असन, नाही तर तसं आम्ही म्हणल्यावर म्हणले नसते. बरं ठीक आहे. आता हे खूप छान नाव घेतलंस तू. सुरू करूया आपल्या या खेळाला. आता हा खेळ असा आहे की माझ्याकडे एक चेंडू असणार आहे. त्या चेंडूचा मी टप्पा टाकणार. टप्पा टाकल्यानंतर टाळी वाजवायची. टाळी वाजवून झाल्यानंतर एक ऍक्शन आहे, आणि ती ऍक्शन अशी आहे, टाळी वाजवायची आणि अहो अहो, हा, टाळी वाजवायची. अहो, अहोंवरती रागवून बोलायचं. अहो, हा, बॉलचा टप्पा समजा मी नाही टाकला आणि तरी सुद्धा तुम्ही टाळी वाजवली तर तुम्ही बाद. हा, किंवा जी ताई चुकीची टाळी वाजवेल ती पण टाळी बाद. म्हणजे अशा 3 टाळी बाद होणार आहेत आणि 5 टाळी जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. अहो पण चेंडू कुठे? मला वाटलंच कोण कसं बोलली नाही. येणार बघायचंय, जादू आहे माझ्याकडे. हो दाखवा. ये रे. आला आला. असं आहे, माझाच ऐकतो तो फक्त. हा, मग तुमचंच ऐकणारे सगळे तिथे. हा, तुमचंच ऐकणारे आहेत. बरं ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच. हा, आणि आता सुरू करूया ना खेळाला. तयार आहेत सगळे? ओके, सुरू करूया खेळाला. एकदा वाटल्यास प्रॅक्टिस करूया. 2 टप्पा टाकून दाखवतो मी तुम्हाला. रेडी? ट्रायल. हा, रेडी. डोळे मोठे, हा, डोळे मोठे, डोळे मोठे. हा, रेडी. रेडी आहेत तुम्ही? ओके, आणि आता आउट तर आउट. हा, आता ट्रायल नाहीये. ओके, रेडी? हा. शाबाश. अहोंनी ऐकलेले दोघी बाद झालेले आहेत. आता एक ताई बाद व्हायची आहे अजून. बघूया कोण आहे ती एक ताई. हा, रेडी? ओके, ये बात आहे. नंतर अहो काय बोलणार नाहीत तर तुम्हाला. हा, बरं, हे रोजचं सवयीच आहे ना हे, म्हणून इतकं परफेक्ट. हा, म्हणून परफेक्ट जमते ना सगळं. हा, रेडी? ओके.
ही ताई आहो करते आहो 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 हा हा रेडी हा शाबाश बाद झालेली आहेस तू ओके आणि पुन्हा एकदा पाची ताईंचं अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. छान वाटते. हो. असे खेळ खेळले होतेस कधी आधी? हो खेळले होते. हा खेळले होती पण हे खेळ कसे वाटतात? हे न्यू आहेत. हे ते new आहे. वेगळे आहेत. हे वेगळे आहेत ना पण पुन्हा एकदा असं बालपण गेल्यासारखं वाटते. हो पण आमचे खेळ तसेच आहेत. हा तुम्हाला बालपणाची आठवण व्हावी ह्या पद्धतीनेच आमचे खेळ असतात. ओके मस्त खेळा पाचीताईंनी. पण आता हा जो खेळ आहे त्या खेळाचं नाव काय आहे तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे. पण मंडळी त्याआधी आपण जाऊया आपल्या माहेरच्या गप्पांमध्ये आणि त्यासाठी आज आपण या ताईंसोबत गप्पा करणार आहोत. तुमच्या गावातून वारी वगैरे निघते किंवा अशी हो पालखी निघते निघते. माझे आजोबा वारीला जायचे, वडिलांचे वडील. दरवर्षी? हो दरवर्षी न चुकता त्यांनी 80 वर्षापर्यंत वारी केली. काय सांगते वयाच्या हो. 80व्या वर्षापर्यंत? म्हणजे 78-79 पर्यंत तर केलीच आहे त्यांनी. ओके ओके पण मग तू अशी वारीमध्ये सहभागी होतीस जातेस वारीमध्ये? आहे जायची इच्छा पण अजून गेले नाही. पण काय सांगशील ह्या वारीबद्दल वगैरे किंवा तुझा अनुभव काय आहे? एकदा तरी आयुष्यात माणसाने वारी करावी असं माझं वैयक्तिक मत आहे आणि मला करायची आहे आणि मी ती करणार आहे एकदा तरी. पण मग माहेर म्हटल्यानंतर ताई कोण येतो तुझ्या डोळ्यासमोर अगदी डोळे बंद केले की? माहेर म्हणल्यावर सर्वप्रथम तर आईच येते. पण गेल्या वर्षीच ह्या आषाढ महिन्यातच माझी आई एक्सपायर झाली अचानक. ती खूप खंत आहे कारण की माहेर आईशिवाय अपूर्ण आहे. आई येतं माहेर आहे. गेल्या वर्षी ह्याच दिवसात 20 जुलैलाच माझी आई एक्सपायर झाली अचानक. त्याचीच खूप खंत वाटते. आषाढ महिना आला की हीच एक खूप खंत वाटते. ताई तू खरं तर बरोबर बोललीस की आईशिवाय माहेर पूर्णच होऊ शकत नाही. काय आईबरोबरची एखादी आठवण तुला इथे सांगावीशी वाटते? आईची आठवण म्हणजे माझ्या आईने खूप असे कष्ट केले लहानपणी. म्हणजे अंगणवाडी सेविका होती माझी आई. जवळजवळ तिने 20 वर्ष अंगणवाडी सेविका काम केलं आणि 61व्या वर्षी ती रिटायर झाली आणि लगेच 2 वर्षांनी तिचं असं म्हणजे अचानक सडनली गेली ती. तीच एक म्हणजे हे वाटतं की तिला कुठं रिटायरमेंट नंतर तिचं फिरणं वगैरे व्हायचं तर ते असं अचानक म्हणजे ती एन्जॉय करू शकली नाही लाईफ. आमच्या पुरतंच तिने सगळं केलं असं मला वाटतं. तीच एक खंत वाटते. म्हणजे एक आठवण म्हणजे तीच खूप छान आहे की तिने आमच्यासाठी भरपूर काही केलं. पण ताई समजा आता या माध्यमातून समजा आईला काय तुला सांगावं असं वाटलं तर काय सांगशील? असं अचानक तिने जायला नको होतं. ताई मला कल्पना आहे की हे दुःख काय असू शकतं. आईचे आशीर्वाद तर नक्कीच असणार आहे तुझ्या पाठीशी. पण ती आता जरी नसली तरी आपली विठू माऊलीचे आशीर्वाद नक्कीच तुझ्या पाठीशी सदैव असणार आहे. ओके हां एक छानसा स्माईल दे बघू. आता सुरू करूया आपल्या खेळाला. ओके आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे टिकली तर टिकली नाही तर नाही टिकली. आता तुम्ही बघताय की तुमच्या स्टीलच्या डिशमध्ये असं सगळ्या बऱ्याचशा टिकल्या आहेत. हां मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक एक करून टिकली आपल्या चेहऱ्यावरती चिटकवायची आहेत. संपूर्ण चेहऱ्यावरती आपल्या. हां आणि एकावरती एक टिकली चिटकवायची नाही आहेत. ओके वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. जी ताई जास्तीत जास्त टिकल्या आपल्या चेहऱ्यावरती चिटकवेल ती असणार आहे या खेळाची विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आणि 2 ताई मात्र बाद होणार. ओके हां बघूया कोण आहेत त्या 2 ताई त्या बाद होणार आहेत. सुरू करूया आपल्या या खेळाला आणि त्यासाठी वेळ सुरू होते 1 2 3. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. सुंदर
ताई तू जातेस वारीमध्ये? पालखी पुण्यामध्ये येते त्यावेळेला जाते. त्यावेळेला जाते का? हम्म. ओके. कसं असतो पण वारीचा सोहळा त्यावेळेला? सुखदायी, आनंददायी. संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात वारीचे वेध लागलेले असतात. बरोबर. या वारीसारखं सुख दुसरे नाही. क्या बात आहे ताई, खरंच तू खूप छान वाक्य बोललीस. व्हेरी गुड. शेवटचा 1 मिनिट. शेवटचे 10 सेकंद. 10. आणि 1. वेळ संपलेली आहे. निर्णय असा, काही इतक्या ज्या सगळ्या टिकले ते चिटकवलेले आहेत, ज्याच्यासाठी चिटकवलेले आहेत त्या धनीचं नाव आलं पाहिजे. एखादं उखाणं होऊन जाऊ दे पटकन व्यवस्थित. कारण मगापासून मला सांगते मला उखाणा घ्यायचा, उखाणा घ्यायचा. घे आता उखाणा. हा. देहू केली, आळंदी केली, आता करायची काशी. संतोष रावांचं नाव घेते, नेवाळ्यांची भाची. हा, काशी आणि भाची मस्त जुळवलेस. आणि आता निर्णय असा आहे की ज्या 2 ताई बाद झालेल्या आहेत त्यापैकी पहिली ताई आहे जी भाची आहे, ती ताई बाद झालेली आहे. ताई तू या खेळातून बाद झालेली आहेस. ओके. आणि दुसरी जी ताई आहे, जी ताई बाद झालेली आहे ती आहे रसिका ताई. ताई तू या खेळातून बाद झालेली आहेस, पण सन मराठीकडून तुला भेटवस्तू. 2 ताई बाद झालेल्या आहेत आणि 3 ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव ज्योती नितीन सांदेरे. ज्योतिताई, माहेर कुठलं तुझं? माझं एरवडा नवी खडकी. मी देवकरांची आहे. अच्छा. आणि सासर? सासरी ते सूस चांदरेंचं. सुसगाव मध्ये. कोण कोण असतं सासरी? कोण कोण असतं? सासरी मला एक ननंद आहे, माझे मिस्टर, सासू आहेत, जाऊ, माझी 2 मुलं. वा, म्हणजे एकत्र कुटुंबात राहतात तुम्ही. वा, व्हेरी गुड. आणि मग माहेरी पण एकत्र कुटुंब होतं? माहेरी खूप मोठं 5 चुलते मिळून एकत्र कुटुंब होतं. अच्छा, इतकं एवढं मोठं कुटुंब? आजी आजोबा त्याच्या. ओके. मग इतकं सगळं मोठं कुटुंब होतं तर माहेर म्हटल्यानंतर कोण येतं पटकन डोळ्यासमोर? वडील. बाबा येतं. काय सांगशील बाबांबद्दल? माझे वडील मोठे होते सगळ्यांमध्ये आणि आम्हाला आत्या नाही, तर मग माझे वडिलांनंतरचे 4 भाऊ. वडील मोठे असल्यामुळे भाऊ म्हणायचे. सगळे भाऊ म्हणतात म्हणलं, आम्हालाही तीच सवय लागली भाऊ म्हणून. पण काय असं प्रसंग तुला इथे सांगावं असं वाटतं मला? प्रसंग म्हणला तर गेल्या म्हणजे 1920च्या सालामध्ये आता अचानक त्यांना पोटाचं दुखणं उद्भवलं गेलं. तर 1-1.5 वर्ष तर मला म्हणले की मला असा असा त्रास होतोय काय. तर मी जाऊन भेटून आले, जरा डॉक्टरांनी वगैरे आम्ही बघितले केले. तर मग डॉक्टरांनी सांगितले की काही नाही, नॉर्मल आहे. पण काही गोष्टीमध्ये त्यांना आतड्यांचा पेशंटचा प्रॉब्लेम होता. तर मग त्यांना म्हणलं की मला सारखं यायला जमत नाही आहे, तर भाऊ तुम्ही इकडे या, इकडच्या हॉस्पिटलमध्ये घेते. मग तिथे गेल्यानंतर ना आम्ही टेस्ट बिस्ट केल्या हे केलं. तर त्यांचं एक ऑपरेशन सांगितलं होतं की ते ऑपरेशन करावं लागेल, त्यातमध्ये गॅरंटी सांगता येणार नाही काय. मग शेवटी ते ऑपरेशन केलं. त्या ऑपरेशनला आमच्या घरचे सगळेजण आले, आम्ही होतो. त्या ऑपरेशनमध्ये मुलगी म्हणून मला सही घेतली. सही करताना हात थरथरत होते, पण नाही केलं तरी त्रास आणि केलं तरी त्रास हा होणारच होता. ते ऑपरेशन नंतर सक्सेस झालं. हो, सक्सेस झालं. सगळ्यांच्या प्रयत्नांना आशा होत्या सगळ्यांच्या. मग नंतर कोविडच्या काळामध्ये परत त्यांना थोडासा त्रास जाणवायला लागला. त्याच्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागल्यानंतर ना इकडे आणलं. तर माझे मिस्टर म्हणले की भाऊ तुम्ही जाऊ नका, इथेच राहा, कोविडचे दिवस आहे. तर ते आले, इथे राहिले. त्याच्यानंतर ना आम्ही जाय हॉस्पिटलमध्ये गोळ्या नाही मिळाल्या. तर माझ्या मिस्टरांनी मेडिकलमधून आहे, कारण त्यावेळेला कोविडची स्थिती होती. मग त्याच्यानंतर त्यांचं झाल्यानंतर ना परत थोडा थोडा त्रास जो त्यांना गॅप दिला होता 1.5 वर्षाचा, तो कुठेतरी कमी व्हायला लागला होता असं जरा जाणवायला लागलं. आणि खूप आतड्यांचा गुंत आतमध्ये झाल्यामुळं थोडंसं क्रिटिकल प्रॉब्लेम व्हायला लागला. बरं, बोलणं चालणं तर सेम होतं, फक्त त्यांना आतला तो त्रास जाणवत होता. मग तिथून पुढे नंतर ना कोविडचा विषय असल्यामुळे माझा भाऊ, मोठा भाऊ त्यांच्याबरोबर रात्रंदिवस सतत असायचा. पण नंतर ना त्यांना ऑपरेशनची गुरुवारची म्हणून तारीख दिली. तर 11 वाजता ऑपरेशन असं सांगितलं. त्यावेळेला होते 5.
जेव्हा एक जण खाली येईल, पास देईल, तेव्हा दुसरे जाणार. मग माझा भाऊ खाली आल्यानंतर ना मग ती वेळ झाली त्यांची, तर मी तिथे जायला आणि माझ्या डोळ्यांसमोर वडिलांना त्या स्ट्रेचरवरून या स्ट्रेचरवर ऑपरेशनला नेत होते. म्हणजे असं झालं की मला असं वाटलं नाही की ते माझं शेवटचं त्यांचं आहे. पण मला खंत वाटली की 15-20 मिनिटं जर मी आधी गेले असते तर निदान माझं त्यांचं शेवटचं बोलणं झालं असतं. कारण ते ऑपरेशनला माझ्या म्हणजे हाक पण मारताना ना असे पटकन इकडं नेलं त्यांना ऑपरेशन थिएटरला. आणल्यानंतर ना मग 2 वाजेपर्यंत आम्ही थांबलो. घरी आल्यावर कळलं वडील गेले म्हणून. मग ती खंत अजूनपर्यंत मला खूप खाते की माझं शेवटचं भेट बोलणं झालं नाही त्यांना. जसं तू बोललेस की माझं बोलणं झालं नाही, एक 25-25 मिनिटं आधी गेले असं तुम्ही काही बोलले असते. आज इथे जाता जाता काय तुला बाबांना तुला सांगावंसं वाटते, जे मनात जे तुझं राहिलं होतं बोलायची इच्छा? त्यांची इच्छा होती की माझ्या मुलांनी सुखात राहावं. म्हणजे आता आपण पाहतो की कुठल्याही गोष्टीमध्ये आपण भावा बहिणींमध्ये जे नाते रिलेशन, शेती पाणी पैसा ह्याच्यावरून जे वाईट होतात, तर म्हणायच्या नशिबाने माझ्याकडे शेती नाही आहे, हे बरं आहे. कारण त्या निमित्ताने माझी 3 लेकरं एक सोबत राहतील. कारण सगळे तुम्ही सोबत आहात. वा ताई, खूप छान. आणि मी बाबा जिथे कुठे असेल त्यांना खरंच ते खुश असतील, आनंदी असतील. त्यास तुमचा सगळ्यांचा संसार बघून त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. ओके, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुरुवात करूया आता खेळायला. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाची तुम्ही सगळे वाट पाहते. कारण त्या खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी. तेव्हा तुम्हा तिन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेले आहेत आणि शुभेच्छा सुद्धा. ठीक आहे, बरं. हा जो खेळ आहे ह्या खेळाचं नाव आहे फुल मज्जा. खेळाचं नाव काय? फुल मज्जा. फुल मज्जा. हा, कारण फुलं आहेत ना म्हणून फुल मज्जा. ओके, काय करायचंय की हे जे भांडे आहे ते असं डोक्यावरती ठेवायचे. डोक्यावरती ठेवल्यानंतर हे जे सूप आहे त्या सुपामध्ये हे असं एक फूल ठेवायचे. एक फूल ठेवल्यानंतर ते बरोबर जे वरचं भांडे आहे त्या भांड्यामध्ये टाकायचे. हे असं. बरं, ते फूल असं टाकताना पुन्हा सुपात पडलं ना तर पुन्हा ते पुढे ठेवायचे. पुन्हा ते अशा पद्धतीने वरती टाकायचे. पुन्हा पडलं तर ते पुन्हा असं टाकायचं. पुन्हा पडलं की ते पुन्हा असं टाकायचं. पण अत्यंत सोपं आहे. हा, काही हे नाहीये. पण जर ते असं इथे खाली पडलं तर ते फूल बाद, मग दुसरं फूल घ्यायचं. ओके, कळलं तुम्हाला? अशा पद्धतीने जास्तीत जास्त फुलं या वरच्या भांड्यामध्ये टाकायची आहेत. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. जी ताई जास्तीत जास्त फुलं गोळा करेल ती असणार आहे विजेती, मग त्यानंतरची उपविजेती आणि मग 3ऱ्या क्रमांकाची ताई. त्यारे तुम्ही सगळे नक्की सुरू करूया. आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. या बरं, 1 2 3. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के मस्त. अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. नाचतो सगळं विसरून पोरी बघता थांबून निळा पिवळा ही 2 फुलं काढ पहिली. हा, असं गेले पाहिजे. पहिली 2 फुलं मोजणार नाही का तुम्ही? रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला रांगोळी काढ, उभी लाईन आडवी लाईन तिरपी लाईन वाकडी लाईन, फुल काढ, चिमणी काढ, हत्ती चुकला पुसून काढ. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं. हा, लवकर. हा, ठेव आता खाली ठेव. हा, ठेव. लक्ष्मीजी घर के अंदर प्रसन्न होके अंदर मस्त झालं ताई तुझं. तुझं पण झालेलं आहे. हा, मग भांड्या खाली ठेव वरचं डोक्यावरचं. ओके, प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. पटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. पटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे. वेळ संपलेली आहे. ताई, 2 पहिली फुलं तू चुकीच्या पद्धतीने अशी टाकल्यामुळे ती आपल्याला काढावी आधीच काढलीस. ठीक आहे, व्हेरी गुड. आपण ह्याच टाइमपासून मोजूया. 1 2 7 8 9 आणि 10. 1 2 10 11. 1 2 3 4 आणि 5. या खेळाची 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे शीतल ताई. तुला मिळते सन मराठीकडून भेटवस्तू. आणि उपविजेती ठरलेली आहे वैशाली ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. सन मराठीकडून तुला मिळते तुझा माहेरचा आहेर इंडक्शन. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे ज्योती ताई. याचा जोरदार आहे.
ठाई ठाई माझे विठाई, ठाई ठाई माझे विठाई, ठाई ठाई माझे विठाई विठाई, ठाई ठाई माझे विठाई. कसं वाटतंय? छान वाटतंय. वाटलं होतं हुकमाची राणी होशील? नाही, नाही. बरं, कोणाला फोन करून सांगणार आहे आधी? मिस्टरांना. मिस्टरांना सांगणार आहेस? व्हेरी गुड. बरं ताई, हुकमाची राणी झालीस, काय तुला हुकूम सोडा असं वाटतं इथे? मिस्टरांना माझं एकच म्हणणं आहे की असा दिवस माझ्या आयुष्यात तुम्ही पुन्हा पुन्हा यावा, अशी मला संधी द्यावी. मन मोकळं, मन उत्साह वागण्यासाठी, कार्यक्रमामध्ये अशा सगळ्या सहभागी घेण्यासाठी कधीही कायम तुमचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा असावा. असा हा भाऊजीनंच हुकूम सोडलायस तू? नाही, पण तू बरोबर आहे, तुम्हाला तुमचा हक्काचा वेळ नक्कीच मिळाला पाहिजे. खूप खूप अभिनंदन ताई तुझं. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. तू हुकमाची राणी झालीस त्यामुळे तुला मिळतोय माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, आजच्या भागाची हुकमाची राणी आपल्याला मिळालेली आहे. वारीचा आणि सख्यांचा सोहळा असाच चालू राहणार आहे. आज आपण होतो जेजुरीमध्ये आणि उद्या जाणार आहोत लोणंदमध्ये. तेव्हा उद्याचा भाग अजिबात चुकवू नका. बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा, गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. विठाल 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 विठाल.